सर्वात पहिले आपण कणिक मळून घेऊ आणि मग थोडेसे बटाटे उकडून घेऊया. हे व्यवस्थित उकळून झाल्यावर त्याचे साल काढू. आता त्याला व्यवस्थित मॅश करून घेऊ. तव्यावरती 10 ते 12 मिरच्या भाजून घेऊ. मिरच्या सुक्या भाजून घ्यायच्या बिना तेलाच्या. आणि मग मिक्सरमध्ये एकत्र बारीक करून घेऊ. त्याच्यामध्ये जिरं वगैरे पण टाकू शकता. असं थोडं वाटून घ्यायचं, बारीक नाही करायचं एकदम. आणि मग कढईमध्ये तेल टाकून ते वाटलेलं मसाला परतून घ्यायचा आहे. तो व्यवस्थित परतून झाल्यावर त्याच्यामध्ये थोडंसं कांदा लसूण पेस्ट, तुम्ही लसूण पण टाकू शकता. अद्रक लसूण पेस्ट टाकला तर व्यवस्थित परतून घ्यायचं. मसाला परतून झाल्यावर त्याच्यात उकडलेले बटाटे टाकायचे आणि एकजीव करून त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. कोथिंबीर टाकायचं थोडा वरतून परतून झाल्यावर. आणि मग थोडासा कणकेचा गोळा घ्यायचा, त्याला थोडं लाटून घ्यायचं आणि जे आपण सारण बनवलं आहे बटाट्याचं ते त्या गोळ्यामध्ये टाकायचं. आणि जशी आपण पुरणाची पोळी करतो तसं गोल गोल त्याला व्यवस्थित गोल शेपमध्ये हे राऊंड करून घ्यायचं. थोडंसं हाताच्या मदतीने अलगद त्याला थोडं दाबून घ्यायचं आहे. अलगद हाताने तो गोळा लाटून घ्यायचा आहे. आणि तव्यावरती टाकून त्याला व्यवस्थित तेलाने परतून घेऊ. आता चविष्ट पराठा खायला रेडी.